आज पहिला श्रावणी सोमवार आहे। राज्यभरातील महादेवाच्या मंदिरांमध्ये मोठी गर्दी दिसतेय। पहाटेपासूनच मंदिरांमध्ये दर्शनासाठी रांगा लागल्यात। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या हिंगोलीतील औंढा नागनाथ या ठिकाणी मोठी गर्दी दिसतेय। त्याचबरोबर बीडमधील वैद्यनाथ, छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिरातही भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे आणि त्याची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। हिंगोली इथल्या औंढा नागनाथची ही दृश्य, त्याचबरोबर मुंबईच्या बाबुलनाथची आणि उज्जैनमधील महाकालच्या मंदिरातली ही दृश्य आपण बघू शकतोय। कशा पद्धतीने या ठिकाणी भाविकांनी गर्दी केलेली आहे सकाळपासूनच आणि महादेवाचा आशीर्वाद घेताना या ठिकाणी सर्वजण दिसतायत। मनोभावे पूजा करताना हे दिसून येत आहे। तर हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिर परिसरातून जी दृश्य आपल्याकडे येत आहेत तीही आपण बघणार आहोत। आज महाराष्ट्रामध्ये पहिला श्रावणी सोमवार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने इथं महादेवाची पूजा केली जाते, दूध वाहिलं जाते, दुग्धाभिषेक घातला जातो, त्याची ही दृश्य आपल्याकडे येत आहेत। दरम्यान उज्जैनच्या महाकाल मंदिरातली सुद्धा महाकालेश्वर मंदिरातली दृश्य ही आपल्याकडे येत आहेत आणि मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरातली ही दृश्य आपण बघू शकतोय। मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविकांनी गर्दी केलेली आहे आणि त्याचबरोबर हिंगोलीच्या औंढा नागनाथ या ठिकाणी सुद्धा मोठी गर्दी भाविकांची पाहायला मिळते। महादेवाला दुग्धाभिषेक केला जातो। पहाटेपासूनच मंदिरांमध्ये दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत आणि ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। जे भक्त भाविक मंदिरामध्ये जाऊ शकलेले नाही ते लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर भोलेनाथचं दर्शन घेऊ शकतात। इथलं हिंगोलीतलं औंढा नागनाथ मंदिरातली ही दृश्य आपण बघू शकतोय। बेलपत्र वाहिलं जाते, फुलांची या ठिकाणी आरास करण्यात आली आहे आणि दुसरीकडे बाबुलनाथ मंदिरातली दृश्य सुद्धा आपल्याकडे येत आहेत। इथेही पूजा अर्चा सुरू आहे आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे। तर उज्जैनचं महाकालेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे आणि तिथेही इथं धूप आरती केली जाते, महाकालची पूजा केली जाते आणि त्याची ही दृश्य आपल्याकडे येत आहेत। बरेचसे भाविकांना सकाळी सकाळी महादेवाचं दर्शन घेण्याची इच्छा असते। श्रावणी सोमवार आजपासून आपल्या राज्यामध्ये सुरू होतोय। मागच्या काही आठवड्यांपूर्वीच उत्तरेकडील राज्यांमध्ये श्रावण सुरू झाला होता, मात्र आपल्या राज्यामध्ये श्रावण मासाला आता सुरुवात झाली आहे। दरम्यान आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। स्वप्नील जाधव हे आपल्यासोबत आहेत मुंबईमधून। स्वप्नील, काय सांगाल, आज पहिला श्रावणी सोमवार आहे, कसं चित्र तुम्हाला दिसतंय? पर निश्चितच आज पहिला श्रावणी सोमवार यानी श्रावण महिन्याची सुरुवात सुद्धा सोमवारपासून होते, त्यामुळे शिवभक्त आहेत त्यांच्यामध्ये एक वेगळं वातावरण पाहायला मिळतंय। माझ्या मागे जर बघितलं तर बाबुलनाथ मंदिरमध्ये मी स्वतः आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवभक्त आहेत। श्रावणी सोमवार असेल किंवा श्रावण महिन्यामध्ये असेल, शिवभक्त आहेत ते महादेवाच्या पिंडीला, महादेवाला आणि ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेत असतात आणि आज पहिल्या श्रावणी सोमवारी सुद्धा मुंबईतील अनेक जी मंदिरं आहेत ती गजबजलेली आहेत शिवभक्तांनी या ठिकाणी आणि सकाळचं हे वातावरण जर पाहिलं तर अगदी प्रसन्नमय वातावरण आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहेत। एकूणच प्रौढ असतील किंवा युवा असतील, तरुण तरुणी असतील, हे सुद्धा या ठिकाणी असतील ते दर्शनासाठी आलेले आहेत। बाबुलनाथ मंदिरामध्ये आपल्याला सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून दर्शनासाठी लाईन सुरुवात करण्यात आलेली आहे आणि जो श्रावणी सोमवार आहे तो व्रतवैकल्यांचा आहे, त्यामुळे अनेक व्रत असलेले जे या ठिकाणी शिवभक्त आहेत ते आलेले आहेत। मग काही लोकांचे व्रत असतील त्याप्रमाणे त्या ठिकाणी दर्शन सुद्धा चालू आहे। मात्र एकूणच यामध्ये बाबुलनाथ मंदिर प्रशासनाकडून सुद्धा सर्व ती सुविधा ज्या आहेत त्या सर्व शिवभक्तांना या ठिकाणी उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत आणि एकूणच आपण ज्याप्रमाणे गर्दी मॅनेज करताना या ठिकाणचे कर्मचारी बघतोय, मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे सर्वांनाच या ठिकाणी दर्शन सुलभ आणि एकदम चांगल्या पद्धतीने व्हावं हा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। फरा निश्चितच स्वप्नील, या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केलेली आहे आणि एक भक्तिमय वातावरण आपल्याला इथे दिसतंय। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीची अपडेट आपण घेत राहूयात। तर ही दृश्य आहे दुसरीकडे उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराची।
या ठिकाणी धूप आरती थोड्याच वेळापूर्वी संपन्न झाली आहे। आरती केली जाते महाकालची आणि तेव्हाची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। उज्जैनचं महाकालेश्वर मंदिर हे प्रसिद्ध आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भक्त भाविक येत असतात आणि त्याची ही दर्शन महाकालचं दर्शन आपण सकाळी सकाळी लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर घेऊ शकताय। दरम्यान भीमाशंकरच्या मंदिरातील पुजाऱ्यांसोबत याविषयी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी साईदीप ढोबळे यांनी। श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावण महिन्यातला हा सोमवार आहे आणि या सोमवारच्या निमित्तानं या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। मंदिर परिसरामध्ये अशा पद्धतीने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत। मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर मंदिर परिसरामधील हे जे वातावरण आहे ते मोठं भक्तिमय आणि शिवमय झालेलं आहे। काय महिमा असतो श्रावण महिन्याचा, काय एकंदरीत भक्तांच्या मनात काय असतं, देवाची कशा पद्धतीने पूजापाठ असतो, या निमित्तानं मंदिरचे पुजारी आणि विश्वस्त आपल्यासोबत आहेत। काका मला सांगा, या पवित्र श्रावण महिन्याचं महत्व काय आणि भीमाशंकरचं काय सांगा? असं आहे की पवित्र श्रावण महिना आहे। श्रावण प्रत्येक दर वर्षालाच येत असतो। श्रावण महिना नवीन नाहीये, परंतु श्रावणामध्ये येणारे जे 5 सोमवार येतात ते 5 सोमवार केव्हा तरी येतात। त्याला बरेच वर्षापूर्वी असे 5 सोमवार आलेले 1953 साली आलेले होते, त्यानंतर आज आलेले आहेत की पहिल्या दिवसाला म्हणजे प्रतिपदेला आलेला आणि शेवटी अमावास्याला सोमवार आलेला। तर ज्या वेळेला अमावास्याला सोमवार येतो त्याला सोमवती अमावास्या होती। सोमवती अमावास्याला मोठं महत्व आहे। भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतवर्षामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत, पण महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंग आहेत। त्यापैकी आज तुम्ही दर्शन घेता जे डाकिन्या भीमशंकर याला म्हणतात। सगळं हा शंकरचा जो भक्तांच्या हिता करता आहे। तुम्ही इथं मागाल ते त्या ठिकाणी मिळतं हा इथल्या भक्ताचा अनुभव आहे। त्यामुळे भक्त येतात, दर्शन करतात। हे श्रावण महिन्याचं महत्व। परिसरामध्ये वेगवेगळे लंगर देखील लागले आहेत, त्या निमित्तानं भाविकांना महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। साईदीप ढोबळे, लोकशाही न्यूज, भीमाशंकर, पुणे। भीमाशंकरच्या इथली दृश्य आपण बघितलेली आहेत। आपल्या प्रतिनिधीने आढावा घेतला होता, बातचीत केली। यानंतर ते जाऊयात नाशिकमध्ये, तिथून आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश, काय सांगाल, आज पहिला श्रावणी सोमवार कशा पद्धतीचं चित्र तुम्हाला दिसते, कसं वातावरण नाशिकमध्ये आहे? अगदी खरंय फरा। खरं तर हिंदू धर्मामध्ये पवित्र मानला जाणारा श्रावण मास हा आजपासून सुरू झालेला आहे। या निमित्त जर बघितलं तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या आद्य ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केलेली आहे। मंदिराच्या बाहेर लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। खरं तर यंदाचा जो श्रावण आहे तो खऱ्या अर्थाने महत्वाचा मानला जातोय, कारण 72 वर्षानंतर पहिल्यांदाच श्रावणाची जी सुरुवात आहे ती सोमवारने झालेली। यामुळे दुग्ध शर्करा असा योग जो आहे तो या ठिकाणी जुळून आलेला आहे। आणि आपण जर बघितलं तर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून देखील विविध उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे। सुरक्षेच्या दृष्टीने देखील खबरदारी घेण्यात आलेली आहे। खरं तर देशभरातून लाखो भाविक हे त्र्यंबकेश्वरच्या चरणी लीन होण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी येत असतात। त्यातच श्रावणामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात। या सगळ्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान कडून विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। तर मंदिर परिसरामध्ये विविध धार्मिक अशा कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेले आहे। श्रावणाची सुरुवात सोमवारी आल्याने भाविकांनी देखील मोठी गर्दी केलेली आहे। तर महादेवाची पूजा अर्चा, विधिवत पूजा ही भाविकांकडून करण्यात येत आहे। आणि एकूणच जर बघितलं तर मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। फरार, निश्चितच या ठिकाणी भक्तिमय वातावरण आपल्याला दिसतंय आणि भक्तांमध्ये एक वेगळाच उत्साह आपल्याला दिसून येतोय। महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीची अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।